नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्माच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमचं असं खास बेत आहे आज, कारण आहे चैत्र महिन्यातलं हे स्पेशल हळदी-कुंकू. आणि हळदी-कुंकू म्हटलं की त्याचा जो आहे एकदम महत्त्वाचा आकर्षण बिंदू हळदी-कुंकाचा चैत्रातल्या मुख्य म्हणजे तो असतो म्हणजे चैत्रातली आंबे डाळ, अर्थात कैरी डाळ. आणि कैरीचं पण हे एकदम मस्त शो स्टॉपर असतात आणि खूप आकर्षणाचा बिंदू असतात. त्याच्यासाठी म्हणजे हे नुसतं खाण्यासाठी लहानपणी इतकी गडबड असायची आईसोबत जाण्याची हळदी-कुंकाला सगळ्यांच्या घरी, की याच्या स्वादानीच त्या आठवणीनीच एकदम मन आहाहा असं होऊन जातं. तर ही आंबे डाळ अगदी साधी सोपी आहे खरं तर, खूप काहीच अजिबात त्याला लागत नाही, न पदार्थ लागत, न साहित्य लागत आणि वेळही फार कमी लागतो. तर याच्यासाठी मस्त अशी छान कैरी घ्यायची. कैरीच्या आंबटपणावर आंबे डाळीची मज्जा अवलंबून असते, त्याच्यामुळे ती जितकी छान आंबट असेल त्यावेळेप्रमाणे कैरी डाळ अगदी चटपटीत आणि मस्त होते. तर अशी एक मस्त कैरी मी सोलून आणि मग किसून घेतलेली आहे. आणि साधारण ही हरभरा डाळ अर्थात चणाची डाळ आहे, ती रात्रभर भिजवली. ती 1-1.5 वाटीच आहे साधारण. ती भिजवून त्याचं पाणी मात्र व्यवस्थित नितळून घ्यायचं आणि पाणी न टाकताच ती मिरच्या घालून मस्तपैकी ही डाळ अशी दरदरीत वाटून घ्यायची छानपैकी. तुम्ही खलबत्त्यात असेल तर खलबत्त्यामध्ये पण तुम्ही कुटून घेऊ शकता, छान होते ही डाळ. माझी आई तर छान पाटावर वंटावर करायची आधी मिक्सर नसताना, तर ती मस्त चव येते त्याची. पण आता काही तसं होत नाही, त्यामुळे मिक्सरमध्येच वाटून घेतली आणि ती न अशी छान हातांनीच त्या किसामध्ये आपल्या कैरीच्या किसमध्ये छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकत्र करून घ्यायचं त्याला. आणि फोडणी द्यायची याच्यात मस्तपैकी खमंग अशी. त्याच्यात छान तेल तापवलं की जिरं, मोहरी, हिंग, एखादी मिरची आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे घालायचं आहे आणि हळद घालायची, बस. जास्त कुठल्याही अजून त्याच्यात ऐवज लागत नाही. थोडंसं साखर मात्र घाला जर कैरी खूपच आंबट असेल तर. आणि हे छान एकत्र करायचं. अशी खमंग फोडणीची ही आंबट मस्त चटपटीत चवीची ही कैरी डाळ तयार आहे. खूप उत्तम लागते आणि खूपच छान चवीची आहे. हा खूप खास प्रसाद आहे देवीसाठीचा, अन्नपूर्णेचा आणि चैत्रगौरीचा. तर नक्की ट्राय करून बघा, तुम्ही कधी नसेल खाल्ली तर तुम्ही हिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. तर अशी ही आपली कैरी डाळ तयार आहे. आणि आता आपण पन्ह करणार आहोत. पन्हही खरं तर खूपच सोपं आहे आणि उन्हाळ्यात एकदम आरामदायक आणि शीतलता देणारं, गारवा देणारं एकदम मस्त हे ड्रिंक आहे. म्हणजे जुन्या काळात किती छान आपले पारंपरिक पदार्थ होते. महाराष्ट्रीयन पदार्थांचं तर खूपच कौतुक करावं, की अगदी ऋतूप्रमाणे सणांप्रमाणाचे हे जे पदार्थ असतात ते खूपच मस्त असतात आणि ते इतके छान आहेत आपल्या शरीरासाठी, की त्याचं महत्त्व आपल्याला आत्ता जास्त कळायला लागलेलं आहे. तर ही मी कैरी सोलून घेतली आहे, 2 कैऱ्या घेतलेल्या आहे पन्ह करण्यासाठी. आणि मी ना हे इन्स्टापॉटमध्ये त्याला उकडून घेणार आहे. तुम्ही कुकरला पण हीच प्रक्रिया करू शकता. 15 मिनटासाठी मी हे करून घेतले आणि आपल्या छान कैऱ्या एकदम मस्त उकडलेल्या आहेत. साल आपण काढून घेतली होती, तुम्ही साल न काढता पण करू शकता, पण मग गर थोडा वाया जाऊ शकतो म्हणून मी असं केलेलं आहे. मग त्याच्या फोडी करून घ्यायच्या छानपैकी. आणि याच्यात मी साखर घातली आहे यावेळेला. मागच्या वेळेला मी गूळ घातला होता, तर तुम्हाला गूळ घालायचं असेल तर गूळही घालू शकता. विदर्भात शक्यतो साखर घालूनच कैरीचं पन्ह केलं जातं. तर तेवढी साखर घ्यायची, किंवा कैरी थोडी आंबट कमी असेल तर कमी घेतली तरी चालू शकतं. साखर, मीठ थोडंसं, किंवा मग नैवेद्याला दाखवायचं असेल देवीला तर मीठ न घालता आधी नुसती साखर, वेलची पूड आणि केशर मात्र जरूर घालायचं. त्याने सुरेख रंग येतो आणि स्वादही अप्रतिम येतो. आणि असा हा जो गर आहे ना, तो मस्त काचेच्या छान बरणीत, कोरड्या बरणीत भरून ठेवायचा. खूप मोठ्या प्रमाणात जर तुम्ही केलं तर अख्खा उन्हाळा तुम्हाला मस्त थंडगार पन्ह केव्हाही तयार करता येतं झटपट. तर मी हे गर काढून घेतलेलं आहे हळदी-कुंकासाठी. साधारण 4-5 मोठ्या पळ्या घेतला. त्याच्यानंतर याच्यात थोडंसं काळं मीठ घातलं आहे, आधी करताना नव्हतं घातलं. त्याच्यानंतर थोडीशी साखर घातली, कारण पाण्याचं प्रमाण जास्त घालणार आहे मी याच्यात म्हणून. साधारण 3 ते 4 कप मी याच्यात पाणी घातलेलं आहे मस्तपैकी. आणि असं आपलं हे इन्स्टंट मस्तपैकी सरबत तयार आहे. झटपट होणारं पण तितकंच गारवा देणारं शरीराला आणि मनालाही. खूप उत्तम स्वादाचं हे पन्ह तयार होतं. सगळ्यांना फार आवडतं. केशर याच्यात जरूर घाला, खूपच मस्त रंग पण येतो आणि स्वादही खूप अप्रतिम. तर अशा या चैत्रगौरीच्या हळदी-कुंकाचे हे 2 अगदी आकर्षणाचे बिंदू आहेत हळदी-कुंकाचे. आणि देवीला ते फार आवडतात, तसंच सगळ्यांनाच ते आवडतात, घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत. तर नक्की हे पदार्थ सोपे असले तरी तितकेच गुणकारी आहेत. तर नक्की ट्राय करून बघा कधीही तुम्ही जर याची चव घेतली नसेल तर. आणि असे हे छान पदार्थ तुम्ही पुन्हा पुन्हा कराल.
तर कसे वाटले नक्की कळवा. हा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुढच्या भागात भेटूच या असे मस्त मस्त रेसिपीसह, सुंदर चटपटीत रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.